प्रथम गोलंदाजी मनोज मोकळ, कर्जत तालुक्यातून हा खेळाडू आहे. गोलंदाजी करणार. समोर असणारा बॅट्समन अर्थातच सोन्या. मनोज मोकल प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज असेल. ओव्हर द विकेटनं सोन्या ऑन अ स्ट्राईक. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल सोन्या, याची विकेट जाण्याची दाट शक्यता. यस, इट इज टेकन. सोन्यासारखा विकेट मात्र कालभैरव चिंचपाडा संघाचा डाऊन होताना पाहायला मिळेल. सोन्या इज गॉन, इज ऑन 0 रन. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचंड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठीमाग, पहिलाच मुतखडा बाजूला. याच दरम्यान तळा तालुक्यातील कोडेगावचे एक वरिष्ठ नागरिक आदरणीय श्री तानाजी कालप साहेब हे या मैदानामध्ये उपस्थित आहेत. कृपया त्यांनी व्यासपीठावरून येऊन स्थानापन्न व्हावं. येस, सन्माननीय तानाजी कालप साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती असेल सर, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन म्हणजे या क्रिकेटच्या मंचावर येऊन या क्रिकेटचा आनंद घ्यायचा. येस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. टीव्ही अंपायर आपण चेक करू शकता. आयोजकांनी तसं आपल्याला सुचवलं आहे की हा असं नियम आम्ही लिखित स्वरूपात केलेला नाही आहे. आता यावेळेला फक्त वॉर्न करू शकतो मी की नेक्स्ट टाइम आपण या गोष्टीची दक्षता घ्या. 40+ आहे मित्रांनो. होतं कधी कधी सगळ्याच गोष्टी अगदी व्यावसायिक पद्धतीनं होतील याची काय एक गॅरंटी नाही आहे. कारण मी मगाशीच म्हटलं की संसाराचा गाडा हाकलत असताना कुठेतरी शरीरासाठी, कुठेतरी स्वतःसाठी काही देण्याचा एक वेळ आहे, तो म्हणजे 40+ प्रीमियर लीग. अगदी तुम्ही तंतोतंत नियमावली इथे वापरू नका. कारण ठीक आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे, व्यवसायासारखा खेळावा आपण, त्यामध्ये शंका नाही आहे. परंतु कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टी आपण इग्नोर करायलाही शिका. परंतु वॉर्निंग असेल, आयोजकांकडून वॉर्निंग असेल, आपण अगोदरच मैदानाच्या बाहेर येऊ नये. दुसरा प्लेअर इन व्हायला पाहिजे. आपण सध्याच्या घडीला एक मोठी टुर्नामेंट खेळतोय. आता सुरुवात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण या गोष्टी, या डिसिप्लिनचा अवलंब केला तर भविष्यात आपल्यासाठी थोडंसं सोपं जाईल. परंतु सध्याच्या घडीला पहिला विकेट डाऊन होताना कालभैरव चिंचपाडाचा आउट कोण झाला तर सोन्या गायकवाड. आणि एक सुखद धक्का मिळाला या क्षणाला गोलंदाजाला. अर्थातच गोलंदाजासमवेत नेरळ टायगर्सला सुद्धा. मनोज मोकळ गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल सूरज पाटील. डाव्या हाताचा हा बॅट्समन ऑन स्ट्राईक खेळतोय. ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार. आडवा बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव. नकार दिला नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूंनी. सिंगल धाव आणि या सिंगल धावेनं मात्र शुभारंभ झालाय धावसंख्येचा. 1 विकेट, सिंगल रन. पहिलं षटक कार्यरत. 2 बॉल अद्याप फेकून झालेले आहेत. गोलंदाज आहे मनोज मोकल, कर्जतून आहे. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सुरेश पाटील याला पाहाल. मोरबी खारघरचं हे सुसज्ज असं मैदान आणि या मैदानामध्ये रंगतीय रायगड 40+ प्रीमियर लीगचं थर्रार. असा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस आपण दिमागदार पद्धतीनं उद्घाटन सोहळा पाहिलात. तदनंतर मात्र एक सुंदर मॅचचं आयोजन. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा मनोज तयार आहे. हेअर इज नेक्स्ट वन. पुढचा बॉल हलक्या हातानं डिफेन्स केला. अपील होतीये लेग बिफोर विकेटसाठी. परंतु लेग स्टंप सोडून चाललंय असं पंचांचं म्हणणं होतं आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल रन मिळाली. सध्या डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्हीकडे आपण पाहिलं, एकीकडे सुनील ठोंबरे आहे, तो अर्थातच खालापूर तालुक्यातील हतनोली या गावचा खेळाडू आहे, आणि दुसरीकडे सुरेश पाटील. हे दोन खेळाडू कालभैरव चिंचपाडा संघाकडून खेळत असताना 50 धावांचा पाठलाग करतायत. अद्याप धावा आहेत धावफलकावर, मात्र 2 धावा. विकेट, 1 विकेट बाद झालाय सोन्या गायकवाड.
ब्लू अँड ब्लू कॉम्बिनेशन, येलो अँड येलो माफ करा, कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला टीम कालभैरव चिंचपाडा आणि ब्लॅक ग्रे कलरमध्ये ड्रेस कोड आहे संपूर्ण नेरळ टायगर्सचा. TCR सर्कलमध्ये इथे थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला, बॉल टप्पा खाल्यानंतर कव्हरला खेळाडू आहे खरा, फंबल होतोय, सीमारेषा पार होणार, बॉल चौकार आला. थँक्यू. जाधव सर, नाही म्हणता येणार, सिली मिडॉनला असलेल्या खेळाडूची चुकी नाही म्हणता येणार, कारण टप्पा खाल्यानंतर अचानकपणे बॉलनं उचली घेतली. कव्हरच्या खेळाडूने सुद्धा अगदी जीवाच्या आकांतापासून प्रयत्न केले, परंतु त्याच्या प्रयत्नांच्या आटोक्यामध्ये तो बॉल नव्हता आणि सीमारेषेच्या बाहेर केला. मी म्हणेन हार्ड लक असतील नेरळ संघाचे. चौकार आला आणि चौकारानं मात्र 6 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर तयार असणार. हलक्या हाताने या बॉलला स्टेअर केलं, फक्त पूर्ण ब्लँक एरिया आहे, प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक. हा दुसरा लगातारचा चौकार. थोडासा हताश आहे गोलंदाज, स्वतःवर नाराज आहे गोलंदाज आपण पाहू शकाल. आणि या चौकारानं मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला भर मिळतीये, 10 धावा. दहा धावा धावफलकावर. बॉलर आपण पाहाल मनोज मोकल. जागा बनवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र आता बॉलच्या पाठीमागे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जातंय. दुसरी धाव, धोका होऊ शकते. ओ, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावला. डायरेक्ट हिट झालं असतं तर काही चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु सुरक्षित 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अशा रीतीनं पहिलं षटक संपून जातोय. एक षटकाच्या समाप्तीअंती 1 विकेटच्या मोबदल्यात 1 डझन धावा, 12 धावा होताना पाहायला मिळतील. षटक संपतोय. मनोज मोकले यांनी दमदार सुरुवात केली. 12 धावा जरी त्यांनी खर्च केल्या असतील ना, तरी सुद्धा महत्त्वाचा एक विकेट मिळवला सोन्या गायकवाड सारखा. कारण तो खेळाडू जास्त वेळ जर मैदानामध्ये थांबला ना, तर कदाचित धावांची गती खूप वेगवान पद्धतीनं पुढे सरकली असतील. तो अडथळा मात्र नेरळ टायगर्स याच्या गोलंदाजानं पार केलेला आहे. 1 टप्पा पार केलेला आहे. आता पाहूया, 12 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. म्हणजे अर्थातच 50 धावांचा पाठलाग करायचा होता. आता जवळजवळ 38 धावांची गरज आहे. 9.50च्या सरासरीनं आय थिंक धावसंख्या जमवावी लागेल बॅटिंग करत असताना. अवघड नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मी म्हणेन 9-10चा सरासरीनं सहज सरकता येतं पुढे. थोडीशी टेक्निक असेल, विकेट जर आपल्या हातामध्ये असतील, थोडी जर आपल्या बॅटिंग ऑर्डर मिडल ऑर्डर मजबूत असेल तर 10ची सरासरी सहज गाठता येते. परंतु बॉलिंग कशा पद्धतीने करतोय अर्थातच नेरळ टायगर संघ. कारण प्रत्येक तालुक्यातून, पूर्ण रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक छोट्या छोट्या गावामधून हे 11 खेळाडू निवडले गेलेले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या समोर हे सगळे खेळाडू अनोळखी असतील. विनायक नवीन बॉलर मैदानामध्ये दाखल होतोय. विनायक बीडकर हा नवीन गोलंदाज 2ऱ्या क्रमांकाची गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अर्थातच वेगवान पद्धतीची गोलंदाजी ज्या प्रकारे रनअप घेतलेला विनायक यानं, फास्टर गोलंदाज आहे. समोर आहे बॅट्समन आपण पाहू शकाल, सुनील ठोंबरे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट खेळला गेला. ब्लाइंड स्ट्रोक, फुटवर्कचा वापर नाही आहे. यावेळेला मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळालेली सिंगल धाव, आणि या सिंगल धावेनं 13 धावांपर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला संघ. मजा येणार. 12 धावा तर अद्याप झालेल्या आहेत. जवळजवळ 9.50ची सरासरी हवी आहे. या बॉलवर सिंगल धाव आलेली आहे. हा प्रत्येक षटकामध्ये जर 9-10 धावा आल्या तर मजा येणार शेवटच्या षटकापर्यंत. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. TCR सर्कल संपूर्ण बंदिस्त केलेला आहे. ऑफसाईड
ऑन साईडला 30 यार्ड सर्कलमध्ये एकच खेळाडू उभा आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर सगळी फिल्डिंग तैनात केलेली आहे. मस्त फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे, सरळ सीमारेषा क्रॉस होणार. ब्युटिफुल स्ट्रोक, 6 रन. धन्यवाद धन्यवाद डीजे सँडी. या क्षणाला आपण पाहिलं षटकाराला, षटकारानं मात्र पुन्हा एकदा वेग धरलाय धावसंख्येनं. ओ मस्त राऊंड शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, फार चपलाईनं बॉल उचलतोय. थोडासा मिसफिल्ड झाला, काही क्षणामध्ये दुसरी धाव. नजर हटी दुर्घटना घटी. काही क्षणामध्ये काही चपल असतात खेळाडू, 40च्या वरती हे सगळे खेळाडू आहेत. आणि आजही त्याच ताकदीनं त्या जुन्या दिवसांची आठवण त्यांना आजही होत असेल. भलेही आज ते ग्रामीण क्रिकेट म्हणजे रेग्युलर क्रिकेट खेळत नसेल, 40+ सगळ्या मॅचेस खेळत असतील, परंतु आजही त्यांची ती धमक मात्र कुठे कमी दिसत नाही आहे. या क्षणाला मात्र चांगली डाईव्स लावून झेल पकडण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप आणि त्याच दरम्यान धावा मिळत आहेत 2. टीमची टोटल 2ने पुढे सरकते. 23 धावा, 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सोने आऊट झाल्यानंतर असं वाटलेलं कुठेतरी की ढासळेल संघ, परंतु बिलकुल नाही, बिलकुल नाही. अगदी चांगली साझेदारी या 2 खेळाडूंमध्ये, सुनील ठोंबरे आणि अर्थातच सुरेश पाटील, दोघांमध्ये एक चांगली साझेदारी पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर विनायक बिडकर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, यावेळेला सरळ बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक फार चाणाक्ष आहे. असे खेळाडू लॉंगऑफमध्ये हवे असतात आणि त्या प्रकारची तयारी सुद्धा नेरळ संघाने केलेली आहे. धावा कशा रोखता येतील, परंतु सध्याच्या घडीला तसं बघायला गेलं तर कालभैरव चिंचपाडा संघाला प्रत्येक षटकामध्ये एका दुसरा चौकार आला तरी चालून जाईल. बाकी मग सिंगल डबलनं धावसंख्या जरी मूव्ह होत राहिली तरी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न नक्की असेल. ओव्हर द विकेट. ओ या वेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावला खेळाडू. कोणताही खेळाडू कव्हरला नव्हता आणि त्यामुळे कदाचित जिथे विकेट होता तिथे 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेनं मात्र दुसरं षटक संपतोय. 26 धावा धावबळकावर या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. मैदानामध्ये काही लहान आवाज आपल्याला मोबाईलवर जरूर ऐकायला येत असतील. मजा आहे क्रिकेटमध्ये आणि खरं आहे तुमचं, कारण आज तसं बघायला गेलं तर 40च्या वर्षी सगळी मंडळी आहेत. अशा वेळेला तशीच शरीर साथ देत असतो असं नाही. आता कुठेतरी गुडघेदुखी, पाठदुखी या सगळ्या आजारांना जाऊन क्रिकेटच्या मैदानावर खेळणं एवढं सोपं नसतं आणि हा त्यांचा अगदी प्रांजल प्रयत्न आहे. आणि या वेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या आहे ती 26 धावा, म्हणजे 13.00च्या सरासरीनं सध्याच्या घडीला 2 षटकांमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18 बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे, म्हणजे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सध्याच्या. 8च्या सरासरीनं आपल्याला धावसंख्या जमावावी लागेल प्रत्येक षटकामागे.
प्रत्येक षटकामध्ये 8.00च्या सरासरीनं आता धावसंख्या जमवायची आहे. थोडा सामना बॅलन्स झालेला आहे. आता एखाद्या गोलंदाजाला आपली संपूर्ण ताकद इथे प्रस्थापित करावी लागेल. संपूर्ण प्रयत्न पणाला लावावे लागतील. तेव्हा कदाचित एखादा मिडन ओव्हर 1-2 विकेट मिळाले तर कदाचित मी म्हणेन की नेरळ टायगर संघासाठी ती सुखद बातमी असेल. यावेळेला नवीन गोलंदाज वापरला जाईल मनोज मोकल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करून सोन्या गायकवाड सारखा एक खेळाडू बाद करणारा हा मनोज मोकल मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये सज्ज होतोय. सायकला खेळणारा डाव्या हाताचा बॅट्समन आपण सुरेश पाटील याला पाहाल, ज्याच्या इनिंगमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार खेळून तो अद्याप नॉट आऊट इनिंग साकारतोय. ताकद बॅट्समन आहे, डाव्या हाताचा बॅट्समन आहे. मी नेहमी म्हणतो डाव्या हाताचे खेळाडू म्हणजे गुणकारी औषध असतं संघासाठी. खणून काढलं. यावेळेला थोडासा फंबल झाला आणि सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकते. 27 धावा, 27 फॉल ऑफ 1 विकेट. पहिलं विकेट सोन्या गायकवाडचा आऊट झाल्यानंतर संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय की काय, अशा बऱ्याचशा विवंचनेमध्ये हा संघ होता कालभैरव चिंचपाडा. परंतु दाखवून दिलं चिंचपाडा संघाच्या खेळाडूंनी की क्रिकेट कोणा एका खेळाडूची मक्तेदारी नसते. 11 खेळाडूंना मेहनतीनं खेळला जाणारा खेळ, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि हे सध्याच्या घडीला सुनील ठोंबरे आणि सुरेश पाटील यांच्यामध्ये एक मोठी साझेदारी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सुरेश पाटील याने जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी केलेली आहे अद्यापपर्यंत. जिंकण्यासाठी आता मात्र 17 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. मनोज मोकल प्रयत्न करतोय. पहिला बॉल तर सुरेख पद्धतीने फेकला गेला. सिंगल धाव कंप्लीट केली. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. गती आहे, अचूक टप्प्यावर नियंत्रण आहे. गुडलेन स्पॉटवरनं हा जो बॉल होता तो अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला. एक्सेप्ट केलं नव्हतं बॅट्समननं, त्यामुळे काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला आणि इथून मात्र डॉट बॉल. अशाच काहीशा षटकाची गरज असेल. थोड्याशा आशा पल्लवीच झाल्या असतील नेरळ टायगर्स या संघाच्या. हो, हवेमध्ये आहे. विकेट किपर गोलंदाज स्वतः प्रयत्न करतोय आणि दोन्ही खेळाडूंच्या मधोमध बॉल ड्रॉप झाला. इथून मात्र काय घडतंय, नाट्यरूपी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि मी म्हणेन अक्षरशः या बॉलनं मात्र दानादान उडून ठेवली आहे नेरळ टायगर्सची. कारण दोघं खेळाडू, कॉलिंग नव्हती दोघांकडे, 2-2 खेळाडू झेलपर्यंत धावले आणि त्यानंतर मात्र मध्ये ड्रॉप झाला बॉल आणि त्यानंतर मात्र थ्रो सुद्धा मिस झाला. आणि अशामुळे धावा मिळाल्या त्या 2 धावा. आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. अर्थातच आता चेंडू असतील ते 15 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मनोज मोकल अगदी कंबर कसली आहे त्यानं, परंतु साथ द्यावी लागेल फिल्डरला. कारण एका बाजूने जर अगदी जीवाच्या आकांतापासून एखादा खेळाडू प्रयत्न करत असेल तर फिल्डरचं साथ असणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. ओ काय गती आहे, काय टप्पा आहे. आउटसाइड ऑफ सम ब्लॉकरमध्ये यॉर्कर टाकलेला हा अगदी विषारी बॉल होता. उत्तर नसतं अशा बॉलवर कोणत्याही बॅट्समनकडे. सुरेख गोलंदाजी आहे, अप्रतिम. टप्प्यावर नियंत्रण, वयवर्ष 40 पेक्षा जास्ती, परंतु गती पहा काय जबरदस्त गतिमान पद्धतीचा हा बॉल काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. मनोज मोकल 4 बॉल फेकतोय, अद्याप 3 धावा खर्च करतोय. अफलातून जबरदस्त बॉलिंग इथे पाहायला मिळाली. यावेळेला गुडलेन स्पॉटवरनं परफ्यूम डिलिव्हरी टप्पा खाल्यानंतर अगदी डोळ्यासमोरून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरची गरज होती नेरळ टायगर्स संघाला आणि ती ओव्हर जवळजवळ अद्याप तरी यशस्वी होत असतानाच मनोज मोकल याची. कारण आता सध्याच्या घडीला 13 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा मनोज तयार असणार. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि दिमागदार पद्धतीनं या गोलंदाजीचा फिनिश केलाय. अंपायर सांगतायत लीगल डिलिव्हरी आहे आणि अशा रीतीनं हा षटक मात्र इथे संपतोय. दर्जेदार गोलंदाजी मनोज मोकल याची.
येस, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे अंपायर टीव्ही अंपायर आपण बॅट्समन रिव्ह्यू आहे. तर टीव्ही अंपायर आपण चेक करायचं आहे. बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला स्क्रीनवर पाहू शकाल. व्हाईट बॉल आहे की नाही आहे हे मात्र चेक केलं जात आहे. हॅलो, दिस इज द फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल आहे त्यामुळे हा षटक इथेच संपतोय. या षटकामध्ये आल्या मात्र 3 धावा आणि या 3 धावेनं मात्र टीमची टोटलचा जर विचार केला आपण 29 धावा. हॅलो, हॅलो. सन्माननीय नारायण मडवी साहेब, जय हनुमान नरेश मडवी साहेब, सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत. जय हनुमान उमरोली संघाचे ते पुरस्कर्ते आहेत, त्यांचंही आपण इथे स्वागत करूयात. 12 बॉल आणि आता 21 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. सुंदर मॅच आहे. मॅच मध्ये आता रंगत येणार. 12 बॉल 21 म्हणजे किमान 10.50ची सरासरी जर आपण पाहिली तर हवी आहे. प्रत्येक षटकामध्ये विकेट अद्याप दोन्ही विकेट साबूत आहेत आणि ज्या अनुषंगाने सुरेश पाटील खेळतोय ना, मॅचमध्ये मजा येणार. या घडीला मात्र मारुती माळी गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल, क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, चकतोय आणि त्याचं मात्र परिवर्तन होते तो चौकारामध्ये. आत्ताच्या घडीला या चुक्या तुम्हाला खूप पाठीमागे घेऊन जातील चौकाराला. या घडीला मात्र कर्णधार विजय पार्टे म्हणत असेल की झेल जाऊ देत, परंतु किमान सिंगल रन जरी आले असती या बॉलवर तरी बरंचसं काही घडलं असतं, परंतु आला चौकार. त्यामुळे मात्र 11 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. अशामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल मारुती माळी. फुल टॉस बॉल आणि सरळ फेकून दिला. यावेळेला व्हाईटिश लॉंगनच्या डोक्यावरनं ब्युटिफुल 6. यानंतरची मॅच होणार आहे ती विनर मध्ये होणार आहे. अर्थातच मग नेहा एंटरप्राइजेस वर्षेओळे संघाचं कॅप्टन आपण इथे टॉसबॉक्समध्ये आपली उपस्थिती नोंदवून ठेवायची आहे. यामध्ये जिंकेल तो संघ त्यांच्याबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचमध्ये. षटकाराला आणि षटकारानं मात्र काही परिस्थितीच बदलून टाकली मी म्हणेन संघाची, चिंचपडा संघाची. वाह, काय फटका आहे, काय फटका आहे, देखणा फटका. अगदी सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली. स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ धनुष्यामधून बाण सुटावा ना, अगदी त्याच वेगानं सरळ रेषेमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार आला आणि चौकारानं मात्र काळभैरव चिंचपडा संघाच्या वर जणू काही विजयाची मोहरच लागली. कारण आता बॉल असतील 9 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. हो 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 हो, यावेळेला मात्र आउट ऑफ द पार्क, सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. सरळ सीमारेषेच्या वर बाहेर जाणार षटकार. 6 धावा. एक धावेची गरज आहे. बॉल असतील 8 बॉल आहेत आणि 1 धाव. या 2 बॉलानं मात्र चित्रच बदलून टाकलं
आणि काल भैरव चिंचपाडा संघासाठी जणू काही मी म्हणेन एक विजयाचा सुखद धक्का बसला असेल त्यांच्या डगआउटमध्ये. फाईट केलेली आपण पाहिलं. मनोज मोकल जेव्हा गोलंदाजी करत होता तोपर्यंत मॅचमध्ये असं वाटत होतं की कुठेतरी जिवंतपणा आहे कुठेतरी, परंतु मारुती माळी याच्या लगातारच्या 4 बॉलवर मोठे फटके पाहायला मिळाले. त्यामुळे कदाचित ती मॅच वन साइडेड होताना पाहायला मिळते. डिफेन्स केलं, वा काय फिनिश केलाय, दर्जेदार विजय प्रस्थापित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम काल भैरव चिंचपाडा अँड हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. टीम नेरल टायगर संघ आपल्याला शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी. दोन्ही संघाने एकमेकांना शेक हँड करायचं आणि या मॅचचा हिरो आपण प्लेअर ऑफ द मॅच ऑफकोर्स नो डाऊट 14 बॉल मध्ये